या काका. नहीं आप भी खड़े रह के उनको बताओ ना, वो वीडियो भी लेते रहेंगे सामान का. कसं काय वाटलं प्रसाद आपलं? नंदावळीने अतिशय छान वाटतं. काय टाकू? या मॅडम इकडे हो मॅडम. चांगली होते विक्री. मागच्या वेळी मी दाबेली प्रोडक्ट ठेवलं होतं, पण यावेळेस मी पॅक फूड ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये बटाटा चिप्स आहे, आपलं केळी चिप्स आहे, फालुदा आहे, सगळ्या प्रकारचे सॉस आणि नूडल्स आहे, मॅगी आणि पास्ता आहे आणि राजगिऱ्याचे लाडू पण आहे. माझं स्टॉल इडली चाटचं आहे. माझं नाव आहे शीतल अनिकेत पाठक आणि छान आहे प्रतिसाद. चालू व्हायच्या आधीपासून सुरू झाला. खूप छान आहे मॅडम. आमच्या बाजूलाच गाडी येते. पुष्पाताई गेल्या का? आज माझं बेकरी प्रोडक्ट आहे. माझ्या बेकरीचं नाव आहे अंजनी बेकरी. पत्ता आहे शांतीनगर 12 मसाद रोड. तर मी ठेवलेले आहे आटा बिस्किट आहे, आटा खरी आहे. नंतर स्पेशल म्हणजे गावरान तुपाची माझी नानकटाई, जी फक्त आटा आणि गावरान तुपातच आम्ही तयार करतो. नंतर हे आहे बटर कुकीज, ते फक्त बटरमध्येच आम्ही तयार करत असतो. हे स्वीट अँड सॉल्टी बिस्किट, जे आपण मोनाकाचे बिस्किट खातो, स्वीट अँड सॉल्टी त्या पद्धतीने बनवलेले आहे. त्याच्यानंतर हा केक आहे, तो प्रीमिक्सचा आहे, बिना अंड्याचा. कारण आम्ही त्यामुळे शाकाहारी प्रोडक्ट. त्याच्यानंतर माझ्याजवळ आहे काजू टोस्ट आहे, इलायची टोस्ट आहे आणि त्याच्यानंतर खारीचे पण प्रकार आहेत. फिश खारी आहे, अंडा खारी असल्यानंतर बटरची खारी बटरमध्येच तयार करतो आम्ही. नंतर ही जी खारी आहे जी आपण पोळीसुद्धा खाऊ शकतो त्या पद्धतीची आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बरेच काही आपल्याकडे आहे तयार केलेले. आणि आपण केकची पण ऑर्डर घेतो, नानकटाईची पण दिवाळीची ऑर्डर घेतो. नमस्कार, माझं नाव निशिता. इकडे माझी आई आणि माझी आजी आम्ही तिघांनी मिळून हा महिला दिनानिमित्त स्टॉल लावलेला आहे. आता सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्याची गरमी आहे, त्यासाठी थंडगार आपल्याकडे मँगो सरबत आहे, सोबत भेळ आहे आणि चाट पापडी. तर नक्कीच भेट द्या. प्रतिसाद चांगला आहे बेटा. साई महिला मंडळ एरंडोल, इंदिरा राजेश साड़ी महिला मंडळ. हमें दुकान का और हमारा दुकान का व्यवसाय है सिर्फ फरसान चौचूड़ा. अभी मैं मट्ठा बना रही हूँ और बेच रही हूँ. पानीपुरी का स्टॉल है. राजू वंशांचे इंदिरा राजेश साड़ी. आमचं श्री फरसानचा धंदा आहे चौचूड़ा आणि सगळे ऑर्डर वगैरे करतो. लग्नाची पण ऑर्डर घेतो, बुंदी लाडू वगैरे, जिलंबी भरपूर वगैरे जे मिठाई बनवतात आणि सेल करतो. प्रणिला विलास भोसले, नागलीचे साबुदाणा आणि तांदूळ, मका, गहू आणि तांदूळ, हो मक्याचे पण आहे, छान आहे. कोरड्या आणि हे उडीद साधे आणि हिरवी मिरची. कितीला आहे पॅकेट आहे? 1 किलोचं आहे का? 250 रुपये. बघून घेते आधी. माझ्या स्टॉलवर खारे शेंगदाणे, गोड जेली लोणचं आहे लिंबाचं आणि मिरचीचं मसाला लोणचं आहे आणि आलू चाट आहे आणि जलजिरा पेय आहे. जलजिरा आहे. एकादशी असल्यामुळे मला ऐन वेळेवर शेंगदाणे करावं लागले. माझं वेगळं नियोजन होतं पण प्रतिसाद छान भेटतोय, सगळे घेतात. ताईंच्या जॅकेटचं जलजिरा आणि पोंगा चाट घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट आणि रुचकर अशी चव आहे. ते खाताना सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतंय. आणि आज एकादशी असल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतंय की आता एकादशी धरावी की सोडून द्यावी. आणि एवढे सगळे स्वादिष्ट पदार्थ पाहिल्यानंतर तोंडाला उत्साह वाढतोय.
एक म्हणजे करणाऱ्यांचा जेवढा आहे तेवढंच खाणाऱ्यांचा सुद्धा आहे. आणि इतकं सुंदर मेजवानी महिला मंडळाने एरंडोल नगरीला दिली म्हणून आम्ही समस्त महिला वर्ग शतशः त्यांना धन्यवाद देतो. स्नेहा अविनाश मोरे. यामध्ये महिला LIC मार्फत महिला सक्षमीकरण आणि महिलांना आर्थिक स्वातंत्र्य भेटावे यासाठी LIC विमा सखी विमा महिला विमा प्रति योजना चालू करण्यात आलेली आहे. यामध्ये फक्त वयाची अट 18 ते 70 वर्ष आहे. तर शिक्षणाची अट ही फक्त 10वी पास अशी आहे. यामध्ये पहिल्या वर्षासाठी महिलांसाठी दर महिना 7,000 असे मानधन देण्यात येणार आहे. तसंच दुसऱ्या वर्षी 6,000 दर महिन्याला वेतन देण्यात येणार आहे. तिसऱ्या वर्षी 5,000 भेटेल आणि प्लस प्रत्येक पॉलिसीचे जे कमिशन आहे ते लाईफ टाईम देण्यात येईल. त्यांचं सक्षमीकरण आणि महिलांना आर्थिक स्वातंत्र्य भेटावे यासाठी LIC मार्फत ही योजना चालू करण्यात आलेली आहे. माझं नाव पुष्पा नितीन जयस्वाले. आज मी पाणीपुरी आणि वॉटरमेलनचं ज्यूस असं ठेवलं आहे. आपल्या राजमाता जिजाऊ महिला मंडळाकडनं खुशबू जयस्वालने स्टॉल लावला आहे. तिथं सगळेजण आस्वाद घेत आहेत. खूप चांगली चव आहे आणि ते बरेचसे प्रकार चांगले करत असते आणि नेहमी अगदी भाग घेत असते. आता सुद्धा तिने मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. अगदी मिस्टर नसताना सुद्धा संघर्ष करून ती मुलांना उभं करते आणि प्रत्येक वेळेस ती संघर्षाने उभी राहिली. आम्ही सगळ्यांनी तिला प्रतिसाद देतो आणि ती सुद्धा प्रतिसादाला पूर्ण उत्तीर्ण होते. हेच माझं सांगणं आहे की सगळ्या भगिनींनी तिच्याकडनं थोडंसं काहीतरी घ्यावं आणि तिच्यासारखी सगळ्यांना प्रेरणा मिळावं असं मी जिजाऊचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. पहले बैनर का फोटो ले लेंगे फिर आप बोलना. मी रुपाली सचिन सोनार. माझ्या शॉपचं नाव महालक्ष्मी लेडीज कॉर्नर आहे आणि माझ्याकडे सगळं मॅचिंग बँगल्स आहे आणि फॅन्सी पण कडे वगैरे सगळं काचेचं हे आहे. मी तर पण बऱ्याच वस्तू आहे माझ्याकडे. याचं देते हे आहे शाळेतले सुरभी प्रॉडक्ट आहेत. गोमाता राजलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था एरंडोल आणि ह्या गोशाळेला अजून सक्षम बनवण्यासाठी आम्ही इथे पंचगव्यावर आधारित प्रॉडक्ट तयार केले आहेत. जसे शॅम्पू आहे ज्याच्यामध्ये ॲलोवेरा आणि गोमूत्राचा अर्क आहे. हेअर ऑइलमध्ये दूध हा भारतातला पहिला किंवा जगातला असा पहिला म्हटलं तरी चालेल की ज्याच्यामध्ये दुधापासून हे तेल बनवलं आहे अँटी हेअरफॉल म्हणून. आणि केस काळे होतात असं समोरच्या गिऱ्हाईकांनी आम्हाला सांगितलं की व्हाईट केस काळे होतात असं. आणि हा साबण ही याच्यात आयुर्वेदिक जडीबुटी गोमूत्र वापरलेलं आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या घराचा ऑरा प्युअर करतो. ज्याच्यात गोमूत्र वापरलं आहे फ्लोअर क्लीनर आहे आणि याच्यामध्ये सगळे नॅचरल ऑइल्स म्हणजे पाईनवूड ऑइल नीम ऑइल असं वापरलेलं आहे की आपल्या घरासाठी आणि आपल्या पूर्ण याच्यासाठी हा खूप बेनिफिशियल आहे. गोशाळेच्या माध्यमातून बनवलेलं आहे. धन्यवाद. साबुदाणा वड्याचा स्टॉल लावलेला आहे. माझी मेस पण आहे, माझं पार्लर पण आहे. आणि जागतिक महिला दिनाबद्दल स्टॉल लावायला भेटल्यामुळे आम्हाला चांगलं झालं बॉस. एक मिनिट. मारवाडी गेलेला 150 ते 2000 पैशू अरे खायला घ्यावं लागेल. ताईकडे आहे. बोल ना वैशू का? होय. बोल का? बोला. दुधाचे पापड, मसाल्याचे दाणे, साधे गव्हाचा चिवडा, ओला पान मसाला, कोरडा पान मसाला, जवळ शोप, मटमूग वड्या, कुरडई, नागलीचे पापड, पेरीची बर्फी, साबुदाण्याच्या चकल्या. इथे छान सगळ्यांनी स्टॉल लावलेले महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये आणि सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे. सगळे स्टॉल चांगले आहे. मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केली. महिला उत्साही आहे. त्यांना वाटतं प्रॉडक्ट आमचे लवकरात लवकर विकले जातील आणि खरोखर तसं होणार आहे. संध्याकाळपर्यंत सगळ्यांचं बऱ्यापैकी खप झालेला असेल. 4 वाजेनंतर बरीच गर्दी होईल इथे अशी अपेक्षित आहे. छान आहे, सगळे स्टॉल छान आहे. राजमाता जिजाऊ महिला मंडळमध्ये ज्वाला दीपक पाटील माझं नाव आहे. मी सुद्धा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता 8 मार्चच्या दिवशी. आज मी स्टॉल लावलेला आहे मोमोज आणि गुलाबजामुनची. मोमोजची विक्री छान होते. मोमोज छान. मयुरी
श्री महाजन. माझ्याकडे आज वेफर्स आणि मठ्ठा मठ्ठा आहे आणि खमण आहे. याची मी लोकांना जानकारी देते आणि बस 2 शब्द संपवते. जय श्री राम। बाद में आपका भी एक बाइट दे रहा है। मी कल्पना अंबादास लोहार. आमचा पारंपरिक व्यवसाय लाकडीपासून वस्तू बनवणे. माझ्याकडे अवेलेबल सागवानी बैलगाडी, रजवाडी खाट, आपली पारंपरिक अक्षतृतीयाला लागणारी गोरई, हा श्रीकृष्णाचा पाळणा, हे छोटे छोटे गौराळे आणि हे सागवानी पाट, रॉकर खुर्ची आणि ह्या साईजप्रमाणे रजवाडी खाट माझ्याकडे पूर्ण तयार मिळते आणि ऑर्डर प्रमाणे पण मिळते. माझा मोबाईल नंबर 93 26 31 71 17. नमस्कार, मी माजी उपाध्यक्ष छाया दाभाडे आणि आता चालू नगरसेविका आहे. आज आमच्या इथं दुसऱ्या वर्षी पांडवनगरी मार्फत महिला मंडळाच्या सगळ्या 18च्या 18 मंडळांनी या ठिकाणी स्टॉल आयोजित केलेले आहे. प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि वेगवेगळ्या आभूषण आणि महिलांकरता काहीतरी मनोरंजक वस्तू आणि घरातले इमिटेशन ज्वेलरी वगैरे सगळं काही या ठिकाणी उपलब्ध आलेलं आहे. एरंडोलमध्ये भव्य गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तसंच आजचा हा मेळावा म्हटलं तर सगळ्या माता बहिणींसाठी खूप आनंदाचा क्षण सारखा साजरा केला जात आहे. भरपूर महिलांनी या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त सहभाग व्हा. पुढच्या वर्षाला मी अशा शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. ॲडव्होकेट नितीन आम्ही हाताने बनवलेल्या क्रोशाच्या वस्तू बनवून आणलेल्या आहेत. त्यात क्लचर, वॉल हँगिंग, किचन, जास्वंदीचे फ्लावर, क्रंचीज अशा वस्तू ठेवल्या आहेत. आज पांडवनगरी महिला उद्योजिका मेळाव्यानिमित्त आज एरंडोल शहरामध्ये जो महिलांसाठी उद्योजक आयोजक केलेला आहे, सर्व महिला मंडळांनी जे आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे आहे. ए अक्षरापासून सुरू होण्यापासून तर झेड अक्षरापर्यंत प्रत्येक वस्तू इथे विक्रीला आहे. मग खाद्यपदार्थ असो किंवा कुठल्या विविध वस्तू विक्री असो, सगळ्या गोष्टी एका छताखाली हे इथे आयोजन अतिशय सुंदर प्रकारे आयोजित केलेलं आहे. सगळ्यांनी या आयोजनाचा लाभ घ्यावा व सगळ्यांनी इथे भेट द्यावी ही विनंती. धन्यवाद. महिला दिनानिमित्त आमच्या ह्या एरंडोलमध्ये पांडवनगरी महिला उद्योजिका मेळावा आज सकाळपासून सुरू आहे आणि ह्या मेळाव्यासाठी सर्व महिला मंडळाच्या अध्यक्षा, नंतर प्रतिष्ठित भगिनी, नगरसेविका यांनी मदत तर केलीच, पण आपल्या एरंडोल मतदारसंघाचे आमदार लोकप्रिय अमोलदादा यांनी तर आम्हाला खूप आर्थिक सहकार्य केलं. त्याच्यामुळे हा आजचा मेळावा खूप चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे आणि मेळाव्यासाठी पण भगिनींनी खूप सहकार्य केलं आहे. नमस्कार, मी संध्या महाजन. जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी पांडवनगरी महिला उद्योजिका मेळावा आपल्या एरंडोलमध्ये आपण आयोजित करत असतो. दरवर्षी म्हणजे जसं चंद्राची कोर कलेप्रमाणे